नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत. तर मित्रांनो, पावसाळी वातावरणामध्ये आपले कांदा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अशा वातावरणामुळे ढगाळ वातावरण झालं असल्यास आपल्याला रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच कांद्यापातीचे शेंडे हे पिवळे होताना दिसतात किंवा करपून जातात. त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं ॲव्हरेज भेटत नाही. त्यासाठी आपण एक फवारणी सांगणार आहोत मित्रांनो. आपल्या कांदा पिकाच्या मानीसुद्धा खूप अशा जाड होतील, त्यासाठीसुद्धा फवारणी आपण या व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहोत. कोणतं बघू शकता आपल्या कांदा पिकाचे 50 ते 55 दिवसाची अवस्था आहे मित्रांनो. तर त्यामध्ये आपल्या रस शोषक किडींसाठी आपल्याला एक स्टँडर्ड कीटकनाशक घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण सोलोमन घेणार आहोत मित्रांनो. सोलोमन घेताना मित्रांनो आपल्याला 200 लिटर टिपासाठी 250 ml घ्यायचं आहे मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला बुरशी तर मानींची संख्या जाड होण्यासाठी तसेच पात रफ होण्यासाठी आपल्याला ऑर्चर्ड कंपनीचं एजिटेक घ्यायचं आहे मित्रांनो. 500 ml घेऊ शकता. याच्याने आपल्या कांदा पिकाची साईजसुद्धा होईल मित्रांनो आणि कांदे हिरवेगारपणा टिकून राहील. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि फवारणी करत असताना एकसारखी फवारणी करायची आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला औषधाचे रिझल्ट जास्त प्रमाणात दिसून येतील आणि 8 ते 10 दिवस कोणतीही फवारणी घेण्याची गरज नाही मित्रांनो. जर ही फवारणी तुम्ही नीटनेटकेपणाने व्यवस्थित हिचा उपयोग केला तर आपल्याला या फवारणीचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदे होणार आहे मित्रांनो. धन्यवाद.